Today we will see the HTML basics. So where we will start, first go open browser and just type w3 school. ब्राउजर ओपन करायचा आहे, टाईप काय करणार w3 स्कूल. w3 स्कूलची मेन साईट ओपन होईल. w3 स्कूलचं ऑफलाईन व्हर्जनसुद्धा आहे, तुम्ही डाउनलोड करून काय करू शकता, मोबाईलमध्ये विदाऊट इंटरनेटसुद्धा यूज करू शकता. हे जे काही ट्युटोरियल्स आहेत ते ऑफलाईनसुद्धा तुम्हाला मिळतील. w3 स्कूल ऑफलाईन व्हर्जन. आता काय बघणार आपण, HTMLचे जे काही बेसिक्स आहेत ते. आता HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट 3 पार्ट येणार आहेत. सो फर्स्ट पार्ट इज HTML. So HTML is nothing but the hypertext markup language. It is the standard markup language for creating the web pages. कुठलं वेब पेज क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी काय केलेलं असते, HTML यूज केलेलं असते. मग तुम्हाला फ्रंट एंडला तुम्ही कुठलीही वेबसाईट ओपन करताय त्यावेळी तुम्हाला जे काही दिसते, इथे जे काही टेक्स्ट दिसेल, ग्राफिक दिसेल किंवा काय, हे तुम्हाला ब्राउझर थ्रू जे काही डिस्प्ले केले जाते ते सगळे कंटेंट कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतील, HTML फॉर्मॅटमध्ये. बॅकएंडला तुम्ही तुमची लँग्वेज कुठलीही असू दे, ASP.NET असेल, PHP असेल, जावा यूज करत असाल किंवा अदर कुठलीही असेल, तुम्हाला सर्व्हर थ्रू जो काही रिस्पॉन्स मिळतो आहे क्लायंट साईडला तुमच्या स्क्रीनवरती ब्राउझर थ्रू, तो सगळा कुठल्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे, HTML फॉर्मॅट. ज्यावेळी तुम्ही एखाद्या पेजला रिक्वेस्ट करता, मी आता इथं काय केलं आहे, बॅक गेलो किंवा गुगल सर्चमध्ये काय केलं आहे, पायथॉन ट्युटोरियल आहे, लिंक दुसऱ्या टॅबमध्ये ओपन केली, तर आय एम रिक्वेस्टिंग दिस URL ऑर अ वेब पेज. नंतर इंट्रोडक्शनचं पेज आहे, तर ASP पेजला मी रिक्वेस्ट करतो आहे. म्हणजे पेज ASP आहे. आता हे जे पेज आहे ते ASP.NET यूज करून क्रिएट केलेलं आहे आणि सर्व्हरकडून येणारा जो काही रिस्पॉन्स आहे तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे, HTML फॉर्मॅटमध्ये. हे जे काही कंटेंट दिसतात इथे सगळे, हे इमेजेस असतील किंवा बॅनर आहेत ॲडव्हर्टाईजचे, त्यानंतर राईट साईडचे कंटेंट आहेत, हे हेडिंग्स आहेत, परत हे मेनू किंवा सबलिंक्स असतील, इथं हे बटन्स दिलेले आहेत, हे सगळे कंटेंट्स काय आहेत, HTML कंटेंट. कुठलंही काय असेल, ब्राउझर ज्यावेळी रिस्पॉन्स सेंड करतो क्लायंटला आणि ब्राउझर थ्रू आपण जर काय तो रिस्पॉन्स ॲक्सेस करत असू तर त्यावेळी HTML टाईपचे कंटेंटच तुम्हाला काय मिळणार आहेत, ब्राउझर थ्रू मिळतील. म्हणजे समजा आता C लँग्वेज यूज करत असेल सर्व्हर साईडला, तरी आपण एखादं पेज रिक्वेस्ट केलं तर त्याचा कोड प्रोसेस केला जाईल आणि सर्व्हरकडून रिस्पॉन्स आपल्याला सेंड केला जाईल. पण तो जो काही रिस्पॉन्स येणार आहे सर्व्हरकडून तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतील, HTMLमध्ये. त्यामुळे HTML सगळ्यात बेसिक आहे कुठलंही वेब पेज डिझाईन करायचं असेल तर. इथं दिलेलंच आहे काय, HTML इज स्टँडर्ड मार्कअप लँग्वेज फॉर क्रिएटिंग वेब पेजेस. सो व्हॉट इज HTML? HTML स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. मीन्स एव्हरीथिंग रिटन इन HTML लँग्वेज इज विथ द हेल्प ऑफ मार्कअप. मार्कअप यूज केलेलं असणार आहे. तर मार्कअप म्हणजेच काय असणार आहे, एक पर्टिक्युलर टॅग की जिथं स्टार टॅग, एंड टॅग दोन्ही असतात. तर सेकंड, HTML इज अ स्टँडर्ड मार्कअप लँग्वेज फॉर क्रिएटिंग दी वेब पेजेस. देन इट ऑल्सो डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ द वेब पेज. वेब पेजचं स्ट्रक्चर डिस्क्राईब करायचं असेल तरी सुद्धा HTML यूज केले जाते. त्यानंतर इट कन्सिस्ट ऑफ अ सिरीज ऑफ एलिमेंटची सिरीज असेल. म्हणजे काय, यावेळी तुम्ही एखादं पेज ओपन करता, राईट क्लिक केला, व्ह्यू पेज सोर्स केला, तर तुम्हाला वेगवेगळे HTMLचे एलिमेंट्स मिळतील. फर्स्ट एलिमेंट कुठला आहे, HTML टॅग इटसेल्फ. त्यानंतर हेड एलिमेंट आहे, त्यानंतर टायटल आहे, त्यानंतर मेटा आहे. दिस इज नथिंग बट दी सिरीज ऑफ एलिमेंट्स. तुमचे काय असेल, HTML कन्सिस्ट ऑफ अ सिरीज ऑफ एलिमेंट्स. देन द HTML ऑल्सो टेल्स द ब्राउझर हाऊ टू डिस्प्ले द कंटेंट्स. कंटेंट कसे डिस्प्ले करणार आहे ते सुद्धा HTML सांगते. म्हणजे आता हा टेक्स्ट आहे तो काय लार्ज फॉन्टमध्ये, त्यानंतर हे जे कंटेंट आहेत त्याला इथं बुलेट्स दिलेले आहेत. मग तुमचे हे जे काही कंटेंट आहे ते कसे डिस्प्ले केले गेले पाहिजेत ते सुद्धा तुम्ही HTML यूज करून सांगू शकता. त्यासाठी HTML यूज केली जाते. किंवा आता हे जे कंटेंट आहे याच्यामध्ये मी माऊस ओव्हर केला तर काय होते, काहीतरी स्टाईल चेंज होते, बॅकग्राऊंड कलर चेंज होतोय. किंवा आता हे जे इंट्रोडक्शन आहे कुठलं, HTML इंट्रोडक्शन, जे काय करंट टॉपिक असेल HTML intro.asp पेज, तर ते कलर कुठला येतो, हायलाईट जो असेल त्यासाठी बॅकग्राऊंड कलर काय आहे, डिफरंट आहे. या बटनचा जो कलर आहे तोच इथं बॅकग्राऊंड कलर असेल. म्हणजे हे पेज करंटली ओपन आहे, मी एडिटर्स ओपन केलं तर काय होते, HTML एडिटरचा बॅकग्राऊंड कलर चेंज होतो आहे. ह्यासाठी सुद्धा HTML प्लस CSS यूज केलेलं असते. HTML इज बेसिकली नथिंग बट दी हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. So HTML elements
label piece or HTML elements consist of multiple elements. HTML मध्ये काय असणार आहेत, मल्टिपल एलिमेंट्स असतील. मग आता सिम्पल HTML डॉक्युमेंट त्याचं स्ट्रक्चर दिले इथं शो केले. दिस इज अ सिम्पल HTML डॉक्युमेंट. एव्हरी HTML पेज और डॉक्युमेंट स्टार्ट्स विथ अ डॉक्युमेंट टाईप डिक्लेरेशन. दॅट इज कुठलंही HTML पेज असेल तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं, ही सिंगल लाईन राईट करायची. म्हणजे तुम्ही काय सांगताय, ज्यावेळी तुम्ही एखाद्या ह्या पेजला रिक्वेस्ट करत असाल तर त्यावेळी ह्या पेजमध्ये कुठल्या टाईपचे कंटेंट आहेत हे डिफाईन करायसाठी हे डॉक टाईप HTML आहे. तुमचे हे कंटेंट कशामध्ये असणार आहे, HTML फॉर्मॅटमध्ये. त्यामुळे तुम्ही सर्व्हरला सांगताय की काय, ह्याचा डॉक्युमेंट टाईप काय आहे, HTML आहे. त्यामुळे कुठलीही HTML पेज असेल, तुम्ही ज्यावेळी फर्स्ट टाईम काय करता, कोड राईट करता HTML पेजसाठी, त्यावेळी फर्स्ट लाईन काय असेल, नॉट डॉक टाईप HTML. त्यानंतर स्टार टॅग असेल HTML पेजचा HTML, एंड टॅग विल बी /HTML. देन इनसाइड HTML/HTML there is a head/head, then body/body, and under head/head there will be title tag, meta tag, डिफरंट टॅग्स असतील. त्यानंतर बॉडीमध्ये ॲक्च्युअल जो काय पार्ट आहे तुमचा, हा जो विजिबल पार्ट आहे, मग ह्या विजिबल पार्टसाठीचे जे काही एलिमेंट्स असतील दॅट कम्स अंडर body/body. मग कुठलंही बेसिक HTML पेज असेल तर त्याचं स्ट्रक्चर हेच असणार आहे. फर्स्ट सेशन कुठला असणार आहे, स्टार्ट विथ डॉक टाईप डिक्लेरेशन, देन HTML, देन हेड, अंडर head/head देअर विल बी टायटल, सम अदर एलिमेंट, देन body/body. हा सिक्वेन्स ऑपोजिट नसणार आहे. head/headच्या अगोदर ती body/body असं काय नसणार आहे. पहिल्यांदा हेड सेक्शन असेल, त्यानंतर बॉडी पार्ट असेल. बॉडीमध्ये जे काही तुमचे असेल, पॅराग्राफ असेल किंवा आता हे H1 हेडिंग्स आहेत, तर हे काय असतील, हे जे काही कंटेंट असतील ते फक्त डिस्प्ले केले जातील ब्राउझर थ्रू. मग तिथे दिलेलं आहेत काय आहे ते. फर्स्ट लाईन इज नथिंग बट नॉट डॉक टाईप HTML. इट डिक्लेअर्स और डिफाईन्स दॅट दिस डॉक्युमेंट इज अन HTML5 डॉक्युमेंट. जर HTML5 डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला हे डॉक टाईप डिक्लेरेशन द्यावं लागेल. नाही दिलं तरी तुम्ही HTML पेज हे काय होतील, एक्झिक्यूट होतील किंवा रन केले जाऊ शकतील. पण HTML5 डॉक्युमेंट आहे हे डिफाईन करायसाठी तुम्हाला ही लाईन नेसेसरी आहे. त्यानंतर HTML फर्स्ट एलिमेंट जो आहे कुठला, HTML डॉक्युमेंट म्हणलं तो कुठला आहे, HTML. HTML काय आहे, इट इज द रूट एलिमेंट ऑफ एन HTML पेज. HTML एलिमेंटचं रूट एलिमेंट कुठला आहे, HTML पेजचा. त्यानंतर हेड एलिमेंट कंटेन दी मेटा इन्फॉर्मेशन ऑफ दी HTML पेज. हेडमध्ये काय असणार आहेत, मेटा इन्फॉर्मेशन म्हणजे काय असणार आहे, ज्यावेळी तुमचे ॲक्च्युअल कंटेंट बॉडी सेक्शनमधले जे काही कंटेंट असतील ते लोड व्हायच्या अगोदर ती हेड सेक्शनमधले कंटेंट काय होतात, तुमचे क्लायंट साईडला लोड केले जातात. म्हणजे तुमचं पहिल्यांदा अगोदर डिस्प्ले होताना काय होणार आहे, क्लायंट साईडला पेज टायटल येईल, डिस्प्ले होईल, आणि त्यानंतर बॉडीमधले कंटेंट म्हणजे हे जे काही हेडिंग असेल किंवा पॅराग्राफमधला हा जो काही कंटेंट असेल तो कंटेंट नंतर नेक्स्ट टाईम लोड केला जाईल. मग तुमचा हेड टॅग इम्पॉर्टंट कशासाठी, इट कंटेन्स दी मेटा इन्फॉर्मेशन अबाउट दी HTML पेज. HTML पेजची मेटा इन्फॉर्मेशन असते. मेटा टॅग कशासाठी इम्पॉर्टंट आहे, मेटा थ्रू तुम्ही कॅरसीट डिफाईन करू शकता. UTF-8 हा नॉर्मल किंवा डिफॉल्ट नॉर्मल HTML वेब पेजसाठीचा कॅरेक्टर एन्कोडिंगसाठीचा कॅरसीट आहे UTF-8. बाय डिफॉल्ट काय असणार आहे, ANSI असतोय. समजा आता मी एखादा काय करतोय, नोटपॅड किंवा तुमच्याकडे आता नोटपॅड असेल, नोटपॅड ओपन केलं, नोटपॅडमध्ये काय करतोय, एखादं कॅरेक्टर टाईप केलं A, आणि मराठी पण टाईप करतो एक कॅरेक्टर A स्पेस A आणि टाईप केले. आता ही फाईल सेव्ह करणार आहे मी. सेव्ह करताना काय, फाईल सेव्ह फर्स्ट टाईम आहे त्यामुळे सेव्ह केला. कुठं करणार, तुमचं जे आता ड्राईव्ह होता एपमध्ये HTML डेमो एक लास्ट टाईमला फोल्डर क्रिएट केला होता, त्या फोल्डरमध्येच मी काय करतो आहे, नेम देतो सॅम्पल. तर नेम देताना सॅम्पल.html ऑलरेडी एक्झिस्ट आहे, sample1 करतो .html. आता फाईल नेम देताना काय आहे, कुठलेही फाईल नेम तुम्ही देऊ शकता विथ एक्सटेन्शन .html. सेव्ह टाईप ॲज
इथं काय ऑल फाईल्स केला तरी चालेल, ऑल फाईल्स. त्यानंतर एन्कोडिंग इथं पार्ट येतो. एन्कोडिंग इथं काय आलं आहे, बाय डिफॉल्ट UTF-8 आहे. इथे जर डिफरंट ठेवलं, कुठलं ANSI ठेवलं किंवा काय, आता मी ANSI ठेवतो आहे आणि सेव्ह करतो आहे. फाईल कुठली आहे, sample1 सेव्ह. ए आणि अ कॅरेक्टर आहे याच्यामध्ये, sample1. फाईलचं फॉर्मॅटिंग कुठलं आहे, ANSI. आता ही फाईल मला रन करायची आहे. डायरेक्टली पण रन करू शकतो मी, किंवा कसे करणार आहे, ब्राउझरमध्ये जाऊन तो पाथ पण टाईप करू शकतो. फाईल कुठं आहे, एफमध्ये HTML डेमोमध्ये sample1 फाईल आहे. sample1 रन करायचे आहे मला. राईट क्लिक केले, ओपन विथ गुगल क्रोम. इथे डिस्प्ले होताना काय झाले, ए आणि अ दोन्ही झाले. त्यानंतर सेव्ह ॲज केलं. सेव्ह ॲज करताना UTF-8 sample2 एन्कोडिंग मी चेंज करतोय फक्त. sample2 रन केली. सेम कंटेंट आहेत. ती जी फाईल आहे कुठली, sample1. मी परत ओपन करायला गेलो, कशामध्ये, ओपन विथ नोटपॅड केली फाईल, किंवा तर नोटपॅड तुमचं ओपन असेल, नोटपॅड ओपन केलं, फाईल ओपन, ऑल फाईल्स, sample1. sample1चं एन्कोडिंग कुठलं आहे, ANSI, आणि sample2चं UTF-8. sample1 ओपन केले. मी आता इथे कॅरेक्टर टाईप करतो, सेव्ह करतो, परत रन करून बघतो, तेच सेम पेज. डिस्प्ले होते, म्हणजे इंग्लिश कॅरेक्टर्स पण येतात आणि मराठी पण येते. जर मराठी कॅरेक्टर जर दिसत नसतील तर काय करणार आहे, बाय डिफॉल्ट जो तुमचं काय आहे कॅरेक्टर फाईल सेव्ह ॲज करताना जे काय एन्कोडिंग असेल ते UTF-8 आहे का नाही ते चेक करायचं. UTF-8 नसेल, ANSI असेल तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, UTF-8ला, आणि फाईल सेव्ह करताना सेव्ह करायची. आता हे एन्कोडिंग आहे. ते एन्कोडिंगचा पार्ट कुठे येईल, तुमचा मेटा टॅग आहे. मेटा टॅगमध्ये कॅरसेट ॲट्रिब्यूट दिला आहे, त्याची व्हॅल्यू UTF-8. मेटा डिस्क्राइब्स काय करणार आहे, मेटा डिस्क्राईब द इन्फॉर्मेशन अबाउट द पेज. ह्या पेजमध्ये कुठल्या टाईपचे कंटेंट आहेत किंवा काय ते डिस्क्राईब करायसाठी मेटा टॅग असतो. मेटा टॅगमध्ये कॅरसेट डिफाईन करू शकता. त्यानंतर व्ह्यूपोर्ट त्यासाठी असणार आहे, कंटेंट विड्थ इज इक्वल टू डिव्हाइस विड्थ इनिशियल डॅश स्केल इज इक्वल टू 1. आता हे पेज जर मोबाईल रिस्पॉन्सिव्ह असेल किंवा बनवायचं असेल तर त्यावेळी काय केलं जातं, ही लाईन ॲड केली जाते, मोबाईल रिस्पॉन्सिव्ह. त्यासाठी मेटा ॲट्रिब्यूट कुठला, व्ह्यूपोर्ट ॲड करायला लागणार तुम्हाला. समजा एखादं पेज आहे, तुम्ही ज्यावेळी काय करताय, आता हे पेज आहे, पेजची काय केलं आहे, साईज कमी जास्त केली विंडोची, तर हे कंटेंट काय होते, ॲडजस्ट होते आपोआप. हे कंटेंट इकडे जात नाहीत राईट साईडला किंवा इनविजिबल होत नाहीत. कंटेंट काय होतं, आता डिफाईन्स आहेत इथं, डिक्लेरेशन डिफाईन्स हा जो टेक्स्ट आहे त्याच्या पुढं परत काय आहेत, बाकीचे हे कालचे कंटेंट इथं डिस्प्ले होते, जशी साईज असेल तशी त्यानुसार. त्यामुळं तुमचे जर काय असतील कंटेंट मोबाईल रिस्पॉन्सिव्ह किंवा ते पेज मोबाईलला पण व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि डेस्कटॉपवरती किंवा लॅपटॉपवरती जर व्यवस्थित दिसायला पाहिजे असेल तर त्यावेळी तुम्ही हे मेटा टॅग व्ह्यूपोर्ट ॲड करू शकता. त्यानंतर कीवर्ड्स आहेत तुमच्या पेजमध्ये, हे सर्च इंजिनसाठी यूजफुल असतात मेटा टॅग. कीवर्ड्स किंवा डिस्क्रिप्शन असेल तर याच्यातले कीवर्ड्स किंवा डिस्क्रिप्शन यूज केले जातं सर्च इंजिनमध्ये. तुम्ही एखाद्या टॉपिकशी रिलेटेड काय येतं, आता जे डिस्क्रिप्शन दिसते हे डिस्क्रिप्शन म्हणजे काय असणार आहेत, मेटा टॅगमध्ये लिहिलेलं. आता हे पेज जे आहे W3 स्कूल ऑनलाईन वेब ट्युटोरियल, आता हे पेज आणि ह्या पेजमधला हा टेक्स्ट जो आहे तुम्ही इथं जर गेलं, ओपन लिंक न्यू पेजमध्ये केली तर ह्या पेजचा सोर्स कोड बघितला तर इथं डिस्क्रिप्शन दिले का चेक करायचं. डिस्क्रिप्शन कुठं आहे का,
meta name is equal to u4, meta name is equal to description. डिस्क्रिप्शन नाही, तुम्ही ह्या पेजचं बघा, कुठलं ह्या पेजचंच पेज सोर्स, इथे डिस्क्रिप्शन दिले असेल किंवा डिस्क्रिप्शन पण देऊ शकता. तुमचं जे इथं दिले बघा, मेटा नेम इज इक्वल टू डिस्क्रिप्शन, कंटेंट इज इक्वल टू वेल ऑर्गनाइज्ड अँड इझी टू अंडरस्टँड वेब बिल्डिंग ट्युटोरियल्स. हे कंटेंटमध्ये जे काय व्हॅल्यू तुम्ही इथं द्याल किंवा जो काय टेक्स्ट असेल तो कुठं डिस्प्ले केला जाईल, जेव्हा तुम्ही सर्च करता त्यावेळी हे सर्चचं टायटल असेल त्या पेजचं आणि प्लस हे इथं जे कंटेंट ते दाखवले जातात. किंवा इथं दिसते की नाही हे HTML इंट्रोडक्शन, HTML बेसिक्स, हे डिस्क्रिप्शनमधले बाय डिफॉल्ट तिथं डिस्प्ले होत असते सर्च रिझल्टमध्ये. मग त्यासाठी मेटा टॅग इम्पॉर्टंट आहे. हे झाले काय मेटा इन्फॉर्मेशन, ती कुठं असणार आहे हेडमध्ये. त्यानंतर टायटल डिफाइन द पेज टायटल. देन बॉडी एलिमेंट डिफाइन द डॉक्युमेंट्स बॉडी. नीट कंटेन्स ऑल व्हिजिबल कंटेंट्स, जे काही व्हिजिबल कंटेंट आहेत सच एज हेडिंग्स, पॅराग्राफ्स, इमेजेस, हायपरलिंक्स किंवा टेबल्स असतील, लिस्ट्स असतील. ही आता लिस्ट आहे किंवा हा लेफ्ट साईड बार असेल, हा राईट साईड बार असेल, हे सगळे व्हिजिबल डॉक्युमेंट्स आहेत. ते कशामध्ये असणार आहेत, बॉडीमध्ये. नंतर H1 डिफाइन द लार्ज हेडिंग अँड P डिफाइन द पॅराग्राफ्स. पॅराग्राफसाठी P वापरलं जाते. आता HTML एलिमेंट्स म्हणजे काय असणार आहे ते बघू. व्हॉट इज एन HTML एलिमेंट? सो HTML एलिमेंट इज डिफाइंड बाय अ स्टार्ट टॅग अँड एंड टॅग. कुठलाही HTML एलिमेंट असेल डिफाईन होताना काय असणार आहे, त्याला एक स्टार्टिंग टॅग असेल आणि एक एंडिंग टॅग असेल. एंड टॅगमध्ये काय असेल, ॲडिशनल स्लॅश असेल. म्हणजे आता हा काय हेड एलिमेंट असेल तर हेड स्टार्ट होताना हेडनी होईल, एंड होताना स्लॅश एंडनी होईल. आणि त्या स्टार्ट आणि एंड टॅगमध्ये तुमचे ॲक्च्युअल कंटेंट असतील, काय असतील ते. मग तुमचं जे काय कुठलंही पेज असेल त्या पेजचा जर सोर्स कोड बघितला तर त्याच्यामध्ये काय असणार आहेत, स्टार टॅग, एंड टॅग. हा स्टार टॅग आहे, हा एंड टॅग आहे. टायटल स्लॅश टायटल. नंतर मेटा. आता मेटा काय सिंगलच आहे, त्याच्यामध्ये काय आहेत, ह्याला स्लॅश मेटा असं काही दिलेलं नाही. मग काही टॅग्स आहेत ते काय सिंगल आहेत, त्याला एंड कुठला नसणार आहेत किंवा ब्रेक असेल किंवा HR हॉरिझॉन्टल लाईन असेल. तर काही टॅग्स आहेत त्याला काय असणार आहेत, फक्त स्टार टॅग असेल, एंड टॅग कुठला नसतोय. आता इथं दिले आहेत हेडिंग टॅग जे दिलेत 2, तर हेडिंगला काय आहेत, स्टार टॅग आहे, एंड टॅग आहे. त्यानंतर पॅराग्राफसाठी P यूज केले जाते, मग त्यासाठी स्टार टॅग, एंड टॅग, ॲक्च्युअल कंटेंट. त्यानंतर BR आहे ते ब्रेक, सिंगल लाईन ब्रेक. म्हणजे एक लाईन तुम्हाला ह्या टेक्स्टच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट लाईनलाच एखादा पॅराग्राफ किंवा टेक्स्ट शो करायचं असेल तर त्यावेळी BR यूज करू शकता तुम्ही. सम HTML एलिमेंट्स हॅव नो कंटेंट लाईक BR एलिमेंट. काही एलिमेंटला काय नसणार आहेत, कंटेंट काहीच नसणार आहेत, त्यामुळे एंड टॅग काही नसतो त्याला. BR लिहिलं तरी चालतं किंवा BR स्लॅश लिहिलं तरी चालतं आहे. हॉरिझॉन्टल असेल तर हॉरिझॉन्टल लाईन हवी असेल अशी हॉरिझॉन्टल तर त्यावेळी HR किंवा HR स्लॅश दोन्हीपैकी काही यूज करू शकता. हे सिम्पल पेज शो केले. वरचा जो काही कोड आहे हा रन केल्यानंतर तुम्हाला जे काय आउटपुट मिळणार आहे, आता ट्राय इट युअरसेल्फ बटन आहे, त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला काय पेजचं आउटपुट इथं दिसते. रन करायसाठीचं बटन आहे. समजा आता पेजचं जे काही टायटल आहे हे टायटल तुम्हाला इथं दिसणार नाही, हा त्यांचा एडिटर आहे. इथं मी आता हेडिंग चेंज करतो आहे, काय हेडिंग चेंज केलं आणि पॅराग्राफमधले कंटेंट चेंज केले, रन केला तर तुम्हाला इथं काय होते, त्याचं आउटपुट इथं दिसेल. जे काय तुम्ही बॉडी स्लॅश बॉडीमध्ये जे काय राईट करणार आहेत त्याचं एक्झिक्युशन कसं होणार आहे किंवा त्याचं आउटपुट काय असेल. हेडिंग टॅग यूज केला आहे त्यामुळं हे जे काय आहे लार्ज फॉन्टमध्ये दिसते. त्यानंतर P म्हणजे काय, सिंगल लाईन ब्रेक. ही सिंगल लाईन ब्रेक, इथे एक ब्लँक लाईन सोडली जाते आणि त्यानंतर तुमचा जो काय टेक्स्ट असेल माय पॅराग्राफ हा राईट केला जातो. कधी, ज्यावेळी P टॅग तुम्ही यूज करताय त्यावेळी. HTML पेज स्ट्रक्चर कसं आहे बघा. फर्स्ट एलिमेंट इज HTML, that is a root element. Then head/head. Inside head/head there is a title,
slash title, then after slash it there is a body slash body tag, and inside body slash body there will be multiple elements, first element, second element, third element. This is nothing but the HTML पेज स्ट्रक्चर. HTMLचं पेज स्ट्रक्चर कसं असणार आहे बघा. स्टार टॅग, एंड टॅग लक्षात ठेवायचा कुठला आहे ते. कुठलंही HTML पेज राईट करताना पहिल्यांदा काय करायचं, राईट करताना नॉट डॉक टाईप HTML फर्स्ट लाईन असेल. त्यानंतर राईट करताना काय करणार, स्टार टॅग HTML, त्यानंतर एंटर ॲट द सेम टाईम यू टू राईट द एंड टॅग. HTMLनी स्टार्ट होणार, स्लॅश HTMLनी एंड होईल. त्यानंतर टॅब प्रेस करा. त्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे, हेड स्लॅश हेड. कुठलाही HTML कोड राईट करताना काय करायचं, स्टार टॅग राईट करायचा, लगेच त्याचा एंड टॅग राईट करायचा. त्यानंतर एंटर. हेडमध्येच काय असणार आहे तुमचं, टायटल स्लॅश टायटल. टायटलमध्ये तुमचं काय टायटल असेल ते लिहा. नंतर हेड स्लॅश हेडमध्ये झाल्यानंतर काय असणार आहे, बॉडी स्लॅश बॉडी. आता कोड राईट करताना कसं राईट करायचं आहे बघा. बॉडी टाईप केले की मी लगेच स्लॅश बॉडी करतो. त्यानंतर स्पेस क्रिएट करायचे आणि ॲक्च्युअल जे काही कंटेंट असते ते इथं लिहिणार आहे. आता H1 एलिमेंट आहे तर स्लॅश H1 राईट केलं, दिस इज हेडिंग 1 किंवा त्यानंतर एंड केलं तर H2 लिहिलं. त्यानंतर लगेच स्लॅश H2. स्टार टॅग दिला की लगेच एंड टॅग त्याचं डिफाईन करायचं. हेडिंग 2. सेव्ह करताना कुठं करणार आहे, मूवीज तुमचा जो फोल्डर होता ॲपमध्ये एक सॅम्पल फोल्डर क्रिएट करा. त्यामध्ये फर्स्ट .html सेव्ह. रन करताना काय करणार, राईट क्लिक, ओपन विथ ब्राउझर. दिस इज हेडिंग 1, दिस इज हेडिंग 2. आता ह्या पेजच्या ब्लँक पोर्शनवरती राईट क्लिक केलं, व्ह्यू पेज सोर्स बघायचं असेल तर काय करू शकता, मोअर टूल्स मधून डेव्हलपर टूल्समध्ये जाऊ शकता किंवा राईट क्लिक करून व्ह्यू पेज सोर्स बघू शकता. तुम्ही व्हाईट पोर्शन जो असेल तिथं तुम्हाला हे जे पेज आहे या पेजचा इथं कोड मिळेल. आता हा कोड आणि हे आउटपुट मॅप करून बघायचं काय दिसते ते. फर्स्ट आहे ते डॉक्युमेंट आहे डिक्लेरेशन, त्यानंतर HTML स्लॅश HTML, त्यानंतर हेड स्लॅश हेड आहे, बॉडी स्लॅश बॉडी आहे. हेडमध्येच परत काय आहे, टायटल स्लॅश टायटल. आता टायटल स्लॅश टायटलमध्ये जे काय राईट केले ते कुठं असणार आहे, पेजच्या टायटलला येईल. आता हे इथं टायटल इथं डिस्प्ले होत नाही, नेम काय आलं आहे, फर्स्ट .html, कारण आपण लोकली फाईल रन करतो आहे. ज्यावेळी काय केलं जाते इथं, आता हे बघा हे व्ह्यू सोर्समध्ये आहे आणि हे ॲक्च्युअल पेज आहे आउटपुट. तर इथं टायटल दिसते बघा. इथं टायटल स्लॅश टायटलमध्ये जे काय राईट केलं आहे ते इथं डिस्प्ले होते. त्यानंतर बॉडी स्लॅश बॉडीमध्ये एलिमेंट्स किती आहेत, नंबर ऑफ एलिमेंट्स फर्स्ट अँड सेकंड, 2 एलिमेंट्स. हा फर्स्ट एलिमेंट, हा सेकंड एलिमेंट, दोन्ही एलिमेंट आहेत दिले. हा झालं सोर्स कोड आणि हे ॲक्च्युअल आउटपुट. ज्यावेळी तुम्ही फाईल रन कराल त्यावेळी तुम्हाला आउटपुट अशा टाईपचं मिळेल. बाय डिफॉल्ट कलर कुठला असणार आहे, ब्लॅक असेल. कुठलाही टेक्स्ट असेल ज्यावेळी ब्राउझर थ्रू रन करताय त्यावेळी ब्लॅक टेक्स्ट असेल. इट इज द हिस्ट्री. त्यानंतर एडिटर्स बघू. एडिटर्स कुठले यूज करणार आहेत, नोटपॅड यूज करू शकता किंवा नोटपॅड प्लस यूज करू शकता किंवा टेक्स्ट एडिट यूज करू शकता. तुम्ही कुठलाही काय करा, टेक्स्ट एडिटर यूज करू शकता. पाहिलं तर मी आता कुठला आहे, 2 टेक्स्ट एडिटर आहेत म्हणजे नोटपॅड प्लस फ्रीली डाउनलोड करून घेऊ शकता आणि यूज करू शकता नोटपॅड प्लसचं. आणि सेकंड आहे ते सबलाईम.
सबलाईम टेस्ट किंवा सबलाईम जर सर्च केला तरीसुद्धा मला तो टेक्स्ट एडिटर मिळेल. टेक्स्ट एडिटर पाहिजे असेल तर काय सर्च करताना काय करता येतं, डाउनलोड नोटपॅड प्लस प्लस एंटर करा. तुमचं जे काही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असेल त्यानुसार जे काही व्हर्जन तुम्हाला पाहिजे असेल 64 बीट 7 किंवा 32 बीट त्यानुसार तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड्समध्ये जा, जे काय असेल करंट व्हर्जन हे फ्रीज आहेत सगळे नोटपॅड प्लस प्लस. तुम्ही कुठली एखादी रिलीज डाउनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड 32 बीट एक्स प्लॅटफॉर्मसाठी किंवा 64 बीट. इन्स्टॉलर डाउनलोड करा, क्लिक केला इन्स्टॉलेशन डाउनलोडर तुमचं सॉफ्टवेअर किंवा हे जे काही नोटपॅड प्लस प्लसचा एडिटर असेल तो काय होईल डाउनलोड होईल. इथून रन करायचं असेल तर काय त्याच्यावरती क्लिक करा, नोटपॅड प्लस प्लस येस करा. इन्स्टॉल करताना सिंपल स्टेप्स आहेत. नेक्स्ट करत जा, लँग्वेज सिलेक्ट करा, येस ऑलरेडी आहे. आता कुठले 32 बीट व्हर्जन मी यूज करतो आहे, हे कुठले 64 बीट व्हर्जन इन्स्टॉल करायचे का ते विचारते. करायचं असेल तर येस करा आणि नेक्स्ट करत गेला. नेक्स्ट आय ॲग्री नेक्स्ट. आता इन्स्टॉल होताना कुठलाही प्रोग्राम कुठं होणार आहे बाय डिफॉल्ट सी प्रोग्राम फाईल्समध्ये नोटपॅड प्लस प्लस डिरेक्टरीमध्ये. इन्स्टॉल पर्यंत आपल्याला क्लोज करायला लागतं. रिट्राय इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल. नोटपॅड प्लस प्लस आहे, रन करायचं असेल तर रन करू शकता. चेकबॉक्स टिक करा. हा झाला नोटपॅड प्लस प्लस. मग हा सिंपल टेक्स्ट एडिटर आहे, तो यूज करू शकताय. किंवा दुसरा आहे कुठला, दुसरा आहे सबलाईम. दोन्हीपैकी कुठलाही टेक्स्ट एडिटर यूज करू शकता. इथून जा, डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं एडिटर्स. त्यात यूज कुठला केला आहे, हा सिंपल टेक्स्ट एडिटर आहे. सिंपल नोटपॅड टेक्स्ट एडिटर. नोटपॅड यूज करू नका, कारण याच्यामध्ये मल्टिपल अंडू रिडू ऑपरेशन्स नाहीत. जर काय मिस्टेक झाले किंवा काय तुम्हाला बॅक यायचं असेल तर कंट्रोल झेड मल्टिपल टाइम्स प्रेस करून तुम्ही बॅकचं कोड बघू शकता. किंवा कंट्रोल वाय रिडू ऑपरेशन मल्टिपल टाइम्स परफॉर्म करू शकत नाही नोटपॅडमध्ये. त्यामुळे नोटपॅड प्लस प्लस यूज करा किंवा सबलाईम यूज करू शकते. आता हे दिलेत सगळे एलिमेंट्स कुठले आहेत बघा. HTML हेडिंग्ज असतील तर हेडिंग्ससाठी कुठले आहेत. HTML हेडिंग्ज आर डिफाईन्ड विथ दी H1 to H6 टॅग्स. HTML हेडिंगसाठी H1 H2 H3 H4 H5 H6 टॅग्स यूज केले जाते. यूज करायचं असेल तर कसा स्टार टॅग एंड टॅग आणि जे काही कंटेंट असतील ते. आता H1 सगळ्यात असेल तो सगळ्यात लार्ज फॉन्टमध्ये कुठला असेल H1. तुम्हाला जर चेक करायचं असेल तर ट्राईटला जावा. H1 मध्ये जे काय हेडिंग किंवा टेक्स्ट दिला असेल H1. आता हे जे काय सगळे एलिमेंट्स आहेत ते कशामध्ये आहेत, बॉडी. तुम्हाला जे काय एलिमेंट्स राईट करायचे आहेत त्या कोड तर बॉडी/बॉडीमध्ये प्लेस करायचा तो. आता H1 आहे त्यामुळं H1 दिस इज हेडिंग 1. आउटपुटमध्ये काय येते लार्ज हेडिंग. त्यानंतर दिस इज हेडिंग 2 H2 यूज केला आहे, थोडासा फॉन्ट स्मॉल आहे. त्यानंतर H3 यूज केला तर त्याच्यापेक्षा स्मॉल येईल. H4 त्याच्यापेक्षा स्मॉल आहे. स्मॉलेस्ट कुठला आहे H6. हे टोटल 6 हेडिंग टॅग्स आहेत H1 to H6. लार्जेस्ट आहे H1, स्मॉलेस्ट आहे H6. आता हे जे कंटेंट आहेत आपले इथं हे जे काय टायटल आहे ह्याच्यासाठी सुद्धा काय हेडिंग टॅग्सच यूज केला आहे. बघायचं असेल तर कसं बघणार, जो काय कंटेंट आहे तो सिलेक्ट करा किंवा त्याच्यावरती राईट क्लिक करा आणि इन्स्पेक्टला जावा. इथं काय आहेत HTML पॅरेग्राफ्स. आता हेडिंग टॅगमधलाच कुठला तरी एखादा टॅग यूज केलेला असेल तुम्ही इथं बघू शकता. कुठला यूज केला आहे H2/H2 मध्ये HTML पॅरेग्राफ्स. जे काय सोर्स किंवा पर्टिक्युलर त्या एलिमेंटचा
सोर्स कोड बघायचा असेल तर काय करणार, राईट क्लिक आणि इन्स्पेक्ट हे सिलेक्ट करायचा, राईट क्लिक इन्स्पेक्ट. ही जी लाईन आहे किंवा हा जो कोड त्यासाठीचा टॅग किंवा एलिमेंट कुठला आहे, H2 एलिमेंट, HTML पॅराग्राफ्स इथे तुम्हाला दिसतंय. पॅराग्राफ्ससाठी परत कुठलं यूज केलं जातं आहे, पी टॅग आहे पॅराग्राफ. HTML पॅराग्राफ्स आर डिफाईंड विथ दी पी टॅग. एक्झाम्पल बघू शकते काय, दिस इज अ पॅराग्राफ, दिस इज अनदर पॅराग्राफ. आता इथे दिसते बघा, दिस इज अ पॅराग्राफ, दिस इज अनदर पॅराग्राफ. आउटपुटमध्ये कसं येते, रन केल्यानंतर असेल. समजा ही परत लाईन कॉपी केली, परत पेस्ट केली, रन केली, काय येते, दिस इज अनदर पॅराग्राफ. आता ह्या थर्ड लाईनचा मी पी टॅग काढून टाकतोय, रन करतोय, काय होतंय बघा, p/p आले, सेम आउटपुट मिळाले. हा जो टेक्स्ट आहे त्यानंतर काय एक सिंगल लाईन ब्रेक आला आहे आणि टेक्स्ट आला आहे. आता हे जे दोन कंटेंट आहेत ते कंटेंट p/p मध्ये करतोय, रन केलं, काय होते, एकानंतर दुसरा कंटेंट आला आहे p/p. आता हे पी काढून टाकलं इथनं, रन केलं, काय होते, वरती गेलं. म्हणजे पी ज्यावेळी ॲड करतो त्यावेळी काय येते, एक सिंगल लाईन ब्रेक, रन केलं, काय होते, टेक्स्ट खाली येते, सिंगल लाईन ब्रेक, एक ब्लँक लाईन प्लेस केली जाते आणि त्यानंतर तुमची कंटेंट डिस्प्ले केली जाते. ही पॅरेग्राफसाठी आहे, पॅरेग्राफ टॅग. P is used for paragraph. Then HTML links. HTML links are defined with the A tag, anchor tag. आता अँकर टॅग कसं डिफाईन करणार, तुमच्या आता ह्या जे काय आहेत, माऊस इथं नेला, SQL येते, पायथॉन येते, PHP येते. ह्याच्यावरती क्लिक केलं, काय होते, डिफरंट पेज ओपन होते. मग इथं काय यूज केलेलं असते, अँकर टॅग यूज केलेला असणार आहे. आता अँकर टॅग कसा डिफाईन करणार आहे, त्याचं सिंटॅक्स बघा, href इज इक्वल टू https:// जो काय ॲड्रेस असेल त्या पेजचा ॲड्रेस, त्यानंतर इथं क्लोज झाला आहे, हा स्टार टॅग आहे आणि हा इन टॅग आहे. त्यानंतर हे ॲक्च्युअल कंटेंट आहेत. आता हे ट्राय इट युअर सेल्फला जातो आहे. एक्झिक्युशन कसं असेल बघा, तुमचे हेडिंग टॅग आहेत, हेडिंग कंटेंट डिस्प्ले झालेत, पी पॅरेग्राफ आहे, सिंगल लाईन ब्रेक नंतर कंटेंट डिस्प्ले झालेत. आणि अँकर टॅगमध्ये काय, दिस इज अ लिंक, टेक्स्ट कंटेंट डिस्प्ले होताना फक्त काय झालं आहे, दिस इज अ लिंक आले आणि त्याला अंडरलाईन आले. मी आता ह्या कंटेंटवरती माऊस ओव्हर केला तर काय येते, कर्सर कसा आहे, आय शेपचा आहे, व्हाईट पोर्शनवरती गेला ते ॲरो येतो आहे. आणि ज्यावेळी लिंक असेल त्यावेळी काय होतं आहे, ॲरोचं कन्वर्जन कशात होतं आहे, हँडमध्ये. म्हणजे ते इथं काय केलं आहे, अँकर टॅग यूज केलेला असेल. ज्यावेळी एखादी लिंक असेल त्यावेळी तुमचं काय होतं, माऊसचा कर्सर असेल तो चेंज होतो आहे. आता इथं मी लिंक क्लिक केलं तर पेज कुठलं ओपन व्हायला पाहिजे, हे जे काही पेज इथे जो ॲड्रेस दिलेला असेल ते पेज ओपन होईल, दिस इज अ लिंक. याचं आउटपुट इथं दिसेल. मी आता इथं काय केलं, W3 स्कूलच्या ऐवजी काय केलं, google.com केलं, रन केलं तर दिस इज अ लिंक क्लिक केलं तर इथं काय ओपन व्हायला पाहिजे, गुगलचं पेज. आता इथं हे सेम याच्यामध्ये असल्यामुळं काय पेज ओपन होणार नाही. तुम्ही काय करा, हा कोड कॉपी करा पाहिजे तर, त्यानंतर एडिटर ओपन करा, पेस्ट करा, सेव्ह करा. सेव्ह कुठं करणार, तुमची जे काही सेम डिरेक्टरी दिलेली असेल, एका डिरेक्टरीमध्ये सगळे कंटेंट ठेवला तरी चालते. HTML link.html सेव्ह. रन करताना काय करणार, HTML लिंक, राईट क्लिक करा, ओपन विथ क्रोम, दिस इज अ लिंक दिसते. आता हे पेज ओपन झालं आहे, हे पेज इथं ओपन आहे, लिंकवरती क्लिक करतोय,
स्टेटस बारमध्ये इथं चेक करा, स्टेटस बारमध्ये काय दिसतंय बघा. मी माऊस ज्यावेळी ओव्हर करतोय त्यावेळी स्टेटस बारमध्ये काय येते, https://www.google.com. ह्या लिंकवरती क्लिक केले की पेज कुठलं ओपन होणार, गुगलचं पेज. लिंक लिंक एलिमेंट आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे HTML मधला. आता हे पेज कुठं ओपन होते, सेम विंडोमध्येच. मला हे पेज दुसऱ्या विंडोमध्ये ओपन करायचं आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला लिंकसोबत काय ॲट्रिब्यूट द्यावे लागतील. मग ॲट्रिब्यूट कसे देणार, तर इथं दिले बघा. हा अँकर टॅग आहे आणि हे /a आहे. जे काय ॲट्रिब्यूट्स असतील HTMLमध्ये, तर ॲट्रिब्यूट इन्क्लूड करताना कुठल्या टॅगमध्ये इन्क्लूड करणार आहे, स्टार्ट टॅगमध्ये. एंड टॅगमध्ये कुठलेही ॲट्रिब्यूट नसतात HTMLमध्ये. जे काय ॲट्रिब्यूट्स असतील ते कुठं असतील, स्टार्ट टॅगमध्ये. आता फर्स्ट ॲट्रिब्यूट दिला आहे काय, href काय असणार, लिंक जे पेजला व्हिजिट करायचे आहे ते. त्यानंतर सेकंड ॲट्रिब्यूट, नेक्स्ट ॲट्रिब्यूट इथं समजा काय केलं तुम्ही, टार्गेट दिलं. टार्गेट इज इक्वल टू _ ब्लँक लिहिलं. आता ॲट्रिब्यूट राईट करताना काय करणार आहे, ॲट्रिब्यूट नेम येईल इक्वल टू आणि डबल कोटमध्ये ॲट्रिब्यूट व्हॅल्यू सिंटॅक्स. हे पुढं पण येईल तुम्हाला. पेज सेव्ह केलं आहे, Ctrl+S. त्यानंतर रिफ्रेश करू. आता हे जे पेज आहे क्लिक केलं की काय होते, गुगलचं न्यू पेजमध्ये ओपन होते लिंक. सेम पेजमध्ये होते का नाही, हे क्लिक केलं की न्यू पेजमध्ये होते का, कारण जो काय ॲट्रिब्यूट दिला आहे त्या ॲट्रिब्यूट अँकर टॅगला एक ॲट्रिब्यूट असाइन केला आहे काय, टार्गेट इज इक्वल टू _ब्लँक. असे वेगवेगळे लिंकसाठीचे ॲट्रिब्यूट्स असतील आणि टार्गेटच्या व्हॅल्यू असतील _ब्लँक, टार्गेट इज इक्वल टू _ब्लँक, टार्गेट इज इक्वल टू _सेल्फ आणि टार्गेट इज इक्वल टू _पेरेंट. वेगवेगळे टार्गेटच्या व्हॅल्यू यूज करून तुम्ही काय करू शकता, ते पेज कुठं दुसऱ्या विंडोमध्ये ओपन व्हायला पाहिजे, सेम विंडोमध्ये ओपन व्हायला पाहिजे, आणखीन काय ते तिथं डिफाईन करू शकतं. हे झालं लिंक. लिंकसाठी अँकर टॅग यूज करणार आहे /a, त्यामध्ये href ॲट्रिब्यूट. त्यानंतर इमेजेस. आता एखादी इमेज, आता इथे ज्या इमेजेस आहेत अशा टाईपचे इमेजेस इन्क्लूड करायचे असतील तर काय, img टॅग यूज करायचा. इमेज टॅगमध्ये काय असणार आहेत, सोर्स फाईल SRC डिफाईन करणार. अल्टरनेटिव्ह टेक्स्ट असेल तर त्यासाठी ALT यूज करायचं आहे. आणि विड्थ, इमेजची जी काही विड्थ हाईट असेल तर त्यासाठी हे ॲट्रिब्यूट्स आहेत. आता इमेज टॅग कसा यूज केलं आहे बघा, img SRC इज इक्वल टू w3school.jpg, ALT इज इक्वल टू अल्टरनेट टेक्स्ट, विड्थ आणि हाईट. तर इथं बघू शकता राईटला गेलं. दिस इज अ इमेज टॅग. एखादी इमेज तुम्हाला शो करायची असेल तर त्या SRCमध्ये व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, त्या इमेजचा पाथ किंवा इमेज नेम. त्यानंतर अल्टरनेट सोर्स. ALTमध्ये काय येईल, जर समजा ही इमेज इथं जर डिस्प्ले होत नसेल तर काय होणार आहे, ALTमध्ये जे काही डिफाईन केलं असेल, मी आता इथलं नेम चेंज करतो आहे आणि रन करतो आहे. काय होतं बघा, SRC दिला आहे त्याला मी चेंज केलं आहे. मग हा सोर्स तिथं अवेलेबल नाही, त्यामुळं काय त्याच्याऐवजी जो काय अल्टरनेटिव्ह टेक्स्ट मी डिफाईन केला असेल किंवा राईट केला असेल तो इथं दिसेल, w3school.com. इथं काय नुसतं school.com लिहिलं, रन केलं तर काय होईल, school.com दिसेल. तुम्हाला ती इमेज कुठल्या ह्याची आहे ती दाखवायचं असेल, त्या रिलेटेड अल्टरनेटिव्ह टेक्स्ट जर शो करायचं असेल तर तुम्ही इथं शो करू शकता. मी आता हे ॲक्च्युअल रन कसं करणार आहे, आता हा कोड आहे किंवा ही सिंगल लाईन आपण कॉपी करू इमेजसाठीची आणि आपलं पेज आहे कुठलं, first.html पेज, त्या पेजमध्येच कोड राईट करू. first.htmlमध्ये बॉडीमध्ये हेडिंग नंतर मी काय करतो आहे, इमेजचा कोड ॲड केला आहे. इमेज SRC इज इक्वल टू w3school.jpg. मग आपल्याला काय नेसेसरी आहे, एक इमेज लागणार आहे, त्या इमेजचं नाव काहीतरी पाहिजे. आता फ्री इमेजेस डाउनलोड करायचे असेल तर काय जाणार आहे, तुम्हाला वेगवेगळ्या साईट मिळतील. आता
unsplash.com नावाची साईट आहे की जिथून तुम्हाला काय मिळणार आहे, फ्री इमेज तुम्ही इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. अनस्प्लॅश वॉलपेपर्स असतील, काय असतील ज्या कॉपीराईट नसतील अशा. आता कुठली एखादी इमेज काय करा, किंवा इथं डाउनलोडचं बटन येते, डाउनलोड फ्री. तर 2.6 MBचे कमी रेझोल्युशनची पाहिजे असेल तर इथं ॲरोवरती क्लिक केला, स्मॉल इमेजेस पाहिजे, स्मॉल इमेजेस डाउनलोड करून घ्या. ती कट केली. आता पेस्ट करताना कुठं करणार आहे, तुमचा जो काय HTMLचा फोल्डर असेल तर त्यामध्ये इमेजेस, पेज तुमचं first.html आहे. इमेजेस प्लेस करताना इमेजेस नावाचा फोल्डर करा आणि त्याच्यामध्ये ते इमेज ठेवा. तर ह्या इमेजचं नाव काय देऊया आपण, गर्ल सिटिंग ऑन bench.jpg. ह्या इमेजचं जे काही नाव असेल ते मी कॉपी करतोय. कुठल्या फोल्डरमध्ये, इमेजेस फोल्डरमध्ये. मग कोडमध्ये पण तसंच करायला लागणार आहे. इमेज src इज इक्वल टू images/girl sitting on bench.jpg. इथं काय करा, नंतर विड्थ आणि हाईट ॲट्रिब्यूट दिले. आता हे first.html पेज आहे. रन करायचं. first.html कुठं जाणार, बॅक जा, first.html, राईट क्लिक, ओपन विथ ब्राउझर. इथे इमेज दिसते. त्याची विड्थ हाईट तेवढे काय येते, हे विड्थ हाईट ॲट्रिब्यूट दिलेत. मी जर काढून टाकले, रिमूव्ह केले, सेव्ह केला, परत रिफ्रेश केलं, ओरिजिनल जेवढी इमेज असेल ती इथं तुम्हाला इमेज दिसेल पेजवरती. विड्थ हाईटने काय होणार आहे, समजा ही इमेज नाही एक्झिस्टमध्ये, नेम चेंज केले आणि अल्टरनेट टेक्स्ट इथं येते का चेक करायचं. गर्ल येते का, ही इमेज इथं काय आलं आहे, ही इमेजचा आयकॉन आहे. त्यानंतर इथं काय आलं आहे, अशी तिरकी एक लाईन आलं आहे, म्हणजे ही इमेज डाउनलोड झालेली नाही किंवा काय प्रॉपर पाथ नाही ह्या इमेजसाठीचा, इथं दिसून येते. इथं चेक करायचं, src ॲट्रिब्यूटमधली व्हॅल्यू जर बरोबर नसेल, नेम चुकी दिला असेल तर ती इमेज दिसणार नाही. मग प्रॉपर इमेजला विड्थ हाईट तुम्हाला जशी पाहिजे तशी तिथं देऊ शकता. 200 हाईट, 200, रिफ्रेश करा, 200 पिक्सेल विड्थ येईल. आता ही जी काही विड्थ आहे, हाईट आहे, ते तुम्ही नंबरमध्ये पण देऊ शकता किंवा पर्सेंटेजमध्ये पण देऊ शकता. पर्सेंटेजमध्ये द्यायचे असेल तर काय 50% असं पण देऊ शकता. आता रिफ्रेश केलं तर काय होते, विड्थ देताना 50% केले आणि हाईट 200. हाईट 200 पिक्सेल येईल आणि विड्थ काय होणार आहे 50%. इथं आता परत काय करतोय 50%. 50%. मी आता 100% म्हटलं विड्थ तर काय होईल, आणि हाईट पण 100%. फुल जेवढं पेज असेल तेवढ्या पेज भरून ती इमेज येते. हाईट, विड्थ आणि हाईट पूर्ण पेज भरून काय होईल ती इमेज येईल. हे जे काही विड्थ आणि हाईट ॲट्रिब्यूट आहेत त्याच्या व्हॅल्यू तुम्ही एकतर पिक्सेलमध्ये किंवा फक्त नंबरमध्ये पण देऊ शकता किंवा पर्सेंटेजमध्ये पण देऊ शकता. हे झाला src ॲट्रिब्यूट, इमेजमधला src ॲट्रिब्यूट. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट्स कुठले आहेत बघा, H1 आणि P. H1 हेडिंगसाठी आहेत, P पॅरेग्राफसाठी आहे एलिमेंट्स. त्यानंतर ॲट्रिब्यूट म्हणजे काय, ऑल HTML एलिमेंट्स कॅन हॅव ॲट्रिब्यूट्स. कुठलाही HTML एलिमेंट असेल तर त्याला ॲट्रिब्यूट असू शकतो. ॲट्रिब्यूट प्रोव्हाइड सम ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट दी एलिमेंट्स.
एलिमेंटशी रिलेटेड जे काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल तर ती ॲट्रिब्यूट थ्रू तुम्ही काय करू शकता, प्रोव्हाइड करू शकता. ॲट्रिब्यूट्स आर ऑलवेज स्पेसिफाईड इन स्टार टॅग. स्टार टॅगमध्येच ॲट्रिब्यूट इथं डिफाईन केलेले असतात. आता हा एच रेप ॲट्रिब्यूट आहे, कुठला आहे, अँकर टॅगचा किंवा ए टॅगचा, अँकर टॅगचा. तर हा कुठं डिफाईन केला आहे, एमध्ये डिफाईन केला आहे, स्लॅश एमध्ये नाही डिफाईन केलेला. ऑलवेज ॲट्रिब्यूट ऑलवेज स्पेसिफाईड इन स्टार टॅगमध्ये. त्यानंतर ॲट्रिब्यूट युजली कम इन नेम व्हॅल्यू पेअर. ॲट्रिब्यूट कशामध्ये येतात, नेम आणि व्हॅल्यू पेअरमध्ये ॲट्रिब्यूट येतात. नेम असेल, नेम इन दिस केस नेम विल बी एच रेप आणि व्हॅल्यू विल बी डबल कोटमध्ये जे काय असेल ते ॲज इट इज व्हॅल्यू असेल ॲट्रिब्यूटची. ॲट्रिब्यूट कम्स इन नेम व्हॅल्यू पेअर ऑलवेज. एस आर सी ॲट्रिब्यूट दिला आहे, नेम एस आर सी, व्हॅल्यू इज imggirl.jpg. आता ॲट्रिब्यूटची जी काही व्हॅल्यू असेल, व्हॅल्यू मे बी ॲब्सोल्यूट URL ऑर रिलेटिव्ह URL. मग आता ॲब्सोल्यूट URL म्हणजे काय असणार आहे, लिंक टू an external image that is hosted on another website. ॲब्सोल्यूट URL म्हणजे काय, कंप्लीट पाथ दिलेला असतो इथं. ही जी इमेज असेल समजा imggirl.jpg, ही इमेज दुसऱ्या एखाद्या वेब सर्व्हरवरती होस्ट असेल तर त्या वेब सर्व्हरचं नाव, डिरेक्टरी पर्टिक्युलर आणि त्या इमेजचं नाव कंप्लीट काय केलेलं असते ॲब्सोल्यूट URLमध्ये. SRCच्या व्हॅल्यूला कंप्लीट ॲड्रेस तिथं डिफाईन केलेला असतो पाथ. आणि रिलेटिव्ह URL असेल तर काय, तुमचं हे जे काय इमेज असेल imggirl ही सेम फोल्डरमध्येच असेल. कुठल्या फोल्डरमध्ये असणार, त्या फोल्डरचं नाव आणि इमेजचं नाव दिलेलं असतं, फॉलोड बाय स्लॅश. आता फर्स्टमध्ये इथं दिले बघा काय, इमेज SRC इज इक्वल टू इमेजेस स्लॅश. सो दिस इज नथिंग बट दी ॲब्सोल्यूट ऑर विच, कुठला असणार आहे, ॲब्सोल्यूट ऑर रिलेटिव्ह पाथ. हा आपण दिलेला आहे फर्स्टमध्ये, तो कुठला आहे, रिलेटिव्ह. ॲब्सोल्यूटमध्ये काय येईल, कंप्लीट येईल विथ प्रोटोकॉल, डोमेन नेम, डिरेक्टरी नेम आणि फाईल नेम. त्यानंतर विड्थ हाईट ॲट्रिब्यूट हे मगाशी बघितले, नंबरमध्ये किंवा पिक्सेलमध्ये पण देऊ शकता किंवा पर्सेंटेजमध्ये. त्यानंतर अल्टरनेटिव्ह ॲट्रिब्यूट दिला आहे, द रिक्वायर्ड अल्ट ॲट्रिब्यूट फॉर द इमेज टॅग स्पेसिफाईज अल्टरनेट टेक्स्ट फॉर एन इमेज. इफ द इमेज फॉर सम रिझन कॅन नॉट बी डिस्प्लेड, दिस कॅन बी ड्यू टू स्लो कनेक्शन ऑर एन एरर इन दी SRC ॲट्रिब्यूट. देन युजरला ते दिसायसाठी इथला कुठल्या टाईपची किंवा कुठली इमेज आहे त्या रिलेटेड तुम्ही अल्टरनेट टेक्स्ट इथं देऊ शकता. त्यानंतर स्टाईल ॲट्रिब्यूट आहे. स्टाईल ॲट्रिब्यूट काय कशासाठी यूज करणार आहे, ॲडिशनल स्टाईल किंवा लुक एखाद्या इलिमेंटला द्यायचं असेल तर तुम्ही स्टाईल ॲट्रिब्यूट थ्रू देऊ शकता. आता धिस स्टाईल इज इनलाईन स्टाईल. आता पॅराग्राफ इलिमेंट आहे P, नॉर्मल टाईप करताना किंवा लिहिताना कसं लिहिलं जातो आहे, P दिस इज रेड पॅराग्राफ स्लॅश P. आता हे येताना काय येते, रेडमध्ये आलं आहे. बाय डिफॉल्ट कुठल्या फॉन्टमध्ये असणार, कलरमध्ये असेल ब्लॅक कलरमध्ये, ते मला रेडमध्ये किंवा ब्ल्यूमध्ये पाहिजे. तर त्यासाठी मला ॲट्रिब्यूट कुठला राईट करायला लागणार आहे, स्टाईल यूज करून ॲट्रिब्यूट कलर आणि त्याची व्हॅल्यू जी काय तुम्हाला कलर पाहिजे असेल तर तो कलर इथे डिफाईन करू शकता. कलरचे पण 3 वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. कलर नेम यूज करू शकता, हेक्साडेसिमल म्हणले कलरची व्हॅल्यू यूज करू शकता, RGB व्हॅल्यू यूज करू शकता किंवा दुसरा एक आहे तो. आता कलर रेडच्या ऐवजी मी काय म्हटलं, ब्ल्यू म्हटलं, रन केला तर हा टेक्स्ट काय येणार आहे, ब्ल्यू कलरमध्ये येईल. पॅरेग्राफ स्टाईल इज इक्वल टू कलर ब्ल्यू. सो दिस इज इनलाईन. ह्या स्टाईलला काय असणार आहे, हायेस्ट प्रायोरिटी असते. ज्यावेळी कुठलाही काय असेल एखादा इलिमेंट तुम्ही त्याचा लुक किंवा फॉन्ट कलर चेंज करत असताय तर ती स्टाईल जर इनलाईन स्टाईल असेल तर त्याला हायर ऑर्डर किंवा प्रिफरन्स दिला जातो. इथं आता सॅम्पल दाखवलेलं आहे तुम्हाला. लँग्वेज ॲट्रिब्यूट HTML लँग्वेज इक्वल टू EN स्टँड फॉर इंग्लिश. लँग्वेज तुम्ही HTML मध्ये जी काय यूज करणार आहे तर त्यासाठी लँग ॲट्रिब्यूट पण यूज करू शकता.
आता हे जे पेज आहे ह्या पेजचा व्ह्यू सोर्स केला तर काही पेजला तिथं दिलेलं असते HTML मध्येच लँग्वेज इक्वल टू इंग्लिश युनायटेड स्टेट्स. लँग्वेज ॲट्रिब्यूटसुद्धा तुम्ही डिफाईन करू शकता, म्हणजे कुठली लँग्वेज यूज केली त्या पेजमध्ये हे तुम्ही लँग्वेज ॲट्रिब्यूटने डिफाईन करू शकता. त्यानंतर आता इथे टायटल दिलं आहे, पॅरेग्राफ टायटल इज इक्वल टू आय एम अ टूल टिप, दिस इज अ पॅरेग्राफ. रन करून बघा. आता हा जो पॅरेग्राफ आहे पी कुठला आहे, माऊस ओव्हर दिस पॅरेग्राफ. हा जो हे जे काही कंटेंट आहेत ह्या कंटेंटवरती मी माऊस नेला तर काय होते, इथं टूल टिप दिसते बघा. आय एम माऊस ओव्हर नेला की आय एम अ टूल टिप येते का, आय एम अ टूल टिप. हे टूल टिप कशाने येते, त्यासाठी टायटल ॲट्रिब्यूट आहे. टायटल ॲट्रिब्यूट तर तुम्ही त्याच्यामध्ये काय राईट करायचं आहे ते तिथं देऊ शकता. माऊस ओव्हर केला, आता इथं माऊस ओव्हर केला काय येतं, आय एम अ हेडर. इथं माऊस ओव्हर केला की आय एम अ टूल टिप. आता माऊसला समजा मला लिंक द्यायची आहे तर कसे देणार, हे जे काही एलिमेंट आहेत ते नेस्टेड एलिमेंटसुद्धा असू शकतात. माऊसला मला लिंक द्यायचे तर मी अँकर टॅग यूज करेन, ए त्यानंतर /a मध्ये माऊस हे केलं, रन केलं तर काय होईल बघा. इथं आले का काय हायपरलिंक वगैरे काय आले का, नाही, कारण आपण ॲट्रिब्यूट काय दिलेलं नाही. एच रेप इज इक्वल टू समजा हॅश करंटली दिला, रन केलं काय आलं, हायपरलिंक आली. ज्यावेळी माऊस ओव्हर करतोय किंवा क्लिक करेल त्यावेळी काही ॲक्शन होणार नाही, कारण आपण एच रेपचा ॲट्रिब्यूट काय दिला आहे, हॅश दिला आहे. म्हणजे दिस इज हायपरलिंक. आता ह्या पी टॅगमध्ये मी काय केलं आहे, अनदर अँकर टॅग इन्क्लूड केला आहे. टॅग कॅन बी नेस्टेड टॅग. HTMLमध्ये काय एका टॅगमध्ये दुसरे टॅग तुम्ही इन्क्लूड करू शकता. हा बॉडी टॅग आहे, बॉडीमध्ये हा S2 आहे, त्यानंतर पी आहे, पीमध्ये परत हा ए आहे. पण एंड होताना कसे होणार आहेत, इनरचा एंड होईल पहिल्यांदा, ए इथं स्टार्ट झाला तर एंड इथं होईल. त्यानंतर हा पी इथं स्टार्ट झाला आहे तर इथं पी एंड होईल. त्यानंतर बॉडी इथं स्टार्ट झाला आहे तर इथं बॉडी एंड होईल. हा बॉडी इथं एंड होणार नाही, /HTML नंतर बॉडी /बॉडी त्याच्यामध्ये बाकीचे पार्ट असतील सगळे. तर सिंगल कोट, डबल कोट, आता हे काय बाकीचे आहेत हे तुम्ही ॲट्रिब्यूट्स, हेडिंग्स, पॅरेग्राफ्स आणि स्टाईल्स इथपर्यंत बघा सगळे 1 बाय 1 चेक करून. हे रीड करायचं, एक्झिक्यूट करून बघायचं. एक्झिक्यूट करायचं असेल तर ट्राय इट युअरसेल्फ जायचं, इथं कंटेंट चेंज करायचे, इथं रन म्हटलं की इथं डिस्प्ले होते का चेक करायचं.